संसार करत असताना लहान्याकडे बघून जगायचं आणि परमार्थ मोठ्याकडे बघून करायचा। 5-25 लाखाच्या गाडीत बसणाऱ्यानं सायकलवाल्याकडे बघून जगायचं। तो जर विमानाकडे बघून जगत असेल तर प्रॉपर्टी विकून बायको घेऊन नाशिकला खड्डे उकरायला जावं लागेल। संसार खालच्या माणसाकडे बघून जगायचा आणि परमार्थ मोठ्या लोकांकडे बघून करायचा। मोठा म्हणजे कालचा गिरगावकर, अजून कोणी आमके तमके नाही, असे तर लय ओळिंबे लोळायलेत। वारुळ फुटलं की सगळ्या मुंग्यात निघतात, अशा लय मोठ्या मुंग्या याच्याकडे नाही। परमार्थ त्या लोकांकडे बघून करायचा। ज्ञानोबराय तुकोबरायकडे विठाला विठाला आणि म्हणून आधार मार्गाकडे बघून चाललं की आपल्याला कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही। आणि वाक्य त्या लोकांचं प्रमाण असतं, प्रमाण पैठणच्या मालकांचं आहे। त्यांचं मत आहे कामावर आणि क्रोधावर जे प्राप्त केलं ती माणसं मोठी असतात। मोठ्या श्रद्धेने चालत असलेली ही फार जुनाट परंपरा आहे। प्रति शनिवाराची परंपरा, विश्वाचं आराध्य दैवत, या विश्वातले वारकरी, या विश्वातले संत आणि या विश्वातले देव, या दोन व्याख्या ज्याला लागतात तो जगात एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे मारुतीराय। अशा परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये नित्य ठरल्याप्रमाणे प्रति शनिवाराला प्रसादाचं आयोजन असतं। आणि या श्रावण मासामध्ये परमपावन मारुतीरायाच्या दरबारामध्ये ज्यांचं आजचं प्रसादाचं आयोजन आहे, आदरणीय शरदरावजी पवार, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये शिक्षणाची उंच भरारी घेऊन एका मोठ्या हुद्द्यावर शासकीय दरबारी ते कार्यान्वित आहेत असे शरदरावजी पवार, त्यांचा आजचा प्रसाद आहे। आणि त्या प्रसादाच्या निमित्ताने आजचं ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन मारुतीरायाच्या दरबारात करण्याचा योग माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला, एकदा म्हणील तू छोटासा कस काय, तर या मोठ्या लोकांचा विचार जर केला तर त्यांच्या पुढे मी मुंगी इतका सुद्धा मोठा नाही। विठाला विठाला वारकरी संप्रदायात पैशात महाराज मोजायचा नाही। वारकरी संप्रदायात प्रॉपर्टीत महाराज मोजायचा नाही। किती मोठ्या गाडीत आलाय त्याच्यात मोजायचं नाही। वारकरी संप्रदायाची श्रीमंती आचरणानं मोजायची असते। विठाला विठाला बहु झाला तू चतुर शहाणा, बहु झाला तू चतुर शहाणा, शुद्धाचरणा चुकू नको, शुद्धाचरणा चुकू नको।
डोळ्याची उंची फक्त आचरणानं मोजायची. अशा परम पावन आचरणाचं सूत्र जिथून हलतंय असं ते अधिष्ठान मारुतीराय त्यांच्या दरबारात आजचा कीर्तन करण्याचा योग मला येतोय. या संस्थांचे अधिपती पूज्यश्री परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री गुरु स्वामी महाराज त्यांच्या आधिपत्याखाली हे सर्व काही या ठिकाणचं हलतंय. अशा परमश्रद्धेय सद्गुरू स्वामींच्या चरणी प्रणाम करतो. मोठ्या श्रद्धेनं मला ते संपर्क करतात, फोन करतात. शरदराव तुमच्या तारखेसाठी मला वाटते 3 तरी अभिषेक मागं पुढं केले त्यांनी. माझी तारीखच नव्हती रिकामी. आहे मी तसा छोटासाच बारीकसाच आहे, पण महाराष्ट्र बऱ्यापैकी डोक्यावर घ्यायला. फक्त महाराष्ट्रानं डोक्यावर घेतल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला आवडेल असं गिरगावकरांनं वागाव, नाही तर महाराष्ट्र आदळून बी देतो. विठाला विठाला विठाला. म्हणून मला स्वामीजींनी सांगितलं, शरदरावांनी आदरणीय दिगंबररावांनी, की तुमच्या बाबतीत अभिषेकाच्या बाबतीत सांगितलंय. माझ्यासाठी त्यांना बेजारं व्हावं लागलं, त्याबद्दल मी माफी मागतोय. नित्याप्रमाणे ठरलेला प्रसाद आदरणीय शरदराव त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय वर्षाताई इथं जवळच या भिशे परिवारामध्ये दिगंबररावांच्या त्या कन्या येतात. एका छोट्या खानी खेड्यामध्ये मातीशी काळ्या मातीशी नाळ असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि या पती पत्नीने उंच भरारी घेतली. शैक्षणिक क्षेत्रात उंच शिखर गाठून मोठ्या हुद्द्यावर आदरणीय शरदराव आहेत. आणि वर्षाताईंच्या बाबतीत मारुतीराय ही बलाची देवता आहे. मारुतीराय ही बलाची देवता आहे आणि बलाचीच प्रक्रिया या महाराष्ट्रात चालावी अशी म्हणजे बऱ्यापैकी ज्या जिमला फार मोठा असं पुरस्कृत केलेलं आहे असं परम बलाचं अधिष्ठान जिमचा कारोबार आदरणीय वर्षाताई सांभाळतात. कारण एखाद्या वेळेस संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात. मी फक्त आम्हाला बोलतोय, तुम्हाला नाही. संसारात 6 गोष्टी प्रारब्धान भेटत असतात स्वामीजी. त्याच्यात सर्वात मोठं जर प्रारब्ध कोणतं असेल तर पत्नी ही सात्विक भेटणं, सदाचारी भेटणं, पुण्यशील भेटणं, पावन भेटणं. याच्या पलीकडं सांगतो पतीच्या मतात मिसळून भेटणं, अशी पत्नी भेटणं एका जन्माचं पुण्य. गतोर जन्मायति पुण्यायम, गतोर जन्मायति पुण्यायम, गतोर जन्मायति पुण्यायम. भार्या सुप्राप्ते यतोति भार्याति संगति कामाति मे मंकृतजन्य सर्वस्थिता. भार्यार भवेयति पुण्यायति षडा जायते न क्रियंजना. प्रपंचो यति भवति जायति मिथ्या स्वरूपान सर्वस्थिता. मिथ्या स्वरूपान सर्वस्थिता. मिथ्या स्वरूपान सर्वस्थिता. धर्मानुरागिनी भयंती व्याप्तीन द्रव्या भयंती सर्वस्थिता. भोक्तव्याति यानी वात्सल्यायाति ती पुनिंतायन्ति सर्वस्थिता. अशी परम पावन पत्नी भेटणं याच्यासाठी कितीतरी जन्माचं. गतोर जन्मम गतोर जन्मम गतोर जन्मम यति पुण्यायाम. आणि 5-25 पिढ्याचं पाप उतू आल्यावर देहूतले मालक सांगतात, कर कसे संगती दुःख उदंड भजती. दुःख उदंड भजती. दुःख उदंड भजती. कर कसे संगती दुःख उदंड भजती. दुःख उदंड भजती. दुःख उदंड भजती. कर्कसे संगती दुःख उदंड फजिते. मला असं वाटतंय तुमच्या प्रपंचात शरदराव गोड अशा प्रकारची धर्मपत्नी प्राप्त झाली. ती आमच्या भिशे परिवारातली लेक आणि तुमच्या पवार परिवारांची लक्ष्मी आणि सून म्हणावं लागेल. आपल्याकडं ग्रहलक्ष्मी पहिला शब्द होता. आता वैचारिक पातळी हलवलेली नालायक माणसं पाश्चिमात्य संस्कृती अंगावर घेऊन बाकीचे शब्द चिटकवलेत. ह्या हरामखोरायचं ऑपरेशन कुठंच होणार नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून उभयंता दोन्ही कुळाला आपण ज्या कुळात जन्म झाला त्या परिसरातलं आराध्य दैवत ग्रामदैवत या पंचकृषीतलं गोड सुख आचरणातलं सूत्रधार अशा मारुतीरायाच्या दरबारात दोघा पती पत्नींनी मिळून गोड असा अभिषेक करावा आणि प्रसाद करावा असा अनुषंग वर्षाताई अधिकरून शरदरावजी पवार या दाम्पत्यांनी मोठ्या श्रद्धेनं या ठिकाणी केलेलं आहे. दरवर्षी माझ्याकडे ही सेवा येते. म्हणून या पवार परिवाराला भिशे परिवाराला कोटी कोटी धन्यवाद.
उपस्थित स्वामीजींच्या चरणी प्रणाम करतो. मृदंग क्षेत्रातलं दाविण्यपूर्ण रत्न चंद्र सूर्यासारखे तेजस्वी आदरणीय हरिभक्तीपरायण मंगेशजी महाराज आहेत. हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज हे तोडीस तोड टोकाचं रत्न वारकरी संप्रदायाला लाभलेले हे मृदंग क्षेत्रातले, त्यांनाही प्रणाम करतो. गायन क्षेत्रातले आज बुलंद तोफी आहेत आदरणीय या परिसराला लाभलेले गायन क्षेत्रातले पंढरीनाथ महाराज कदम बुलंद तोफे, बालासाहेबजी महाराज सुरेगावकर गायन क्षेत्रातली बुलंद तोफ आहे. आणि आदरणीय याच गावातलं रत्न हरिभक्तीपरायण आमचे महादेव महाराज बऱ्यापैकी इथलं नियोजन चालवतात, त्यांनाही धन्यवाद. आणि कीर्तनात प्रमाणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेळे कुत्रे डुकरं धरणारे वाघ मी खूप पाहिले, पण प्रमाणातला वाघ म्हणलं तर उतरेश्वर बापू विठाला विठाला. तसेच रामेश्वर महाराज गायन क्षेत्रातली बुलंद तोप, त्यांच्याकडे बऱ्यापैकी विद्यार्थी आहेत. नारायण बाबाची कृपा आहे, त्यांच्या वांगीवर बऱ्यापैकी भजनी मंडळ आहेत. ही संपूर्ण विद्यार्थी उद्या भविष्यातली ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे तुमच्या पुढे सांगणारी. गिरगावकर मेल्याच्या नंतर हे आहेतच ना, माझ्या वयातले मेल्याच्या नंतर उद्या भविष्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगणारे हे सात्विक महाराज आहेतच. या वारकऱ्यांना सुद्धा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला माझा आवाज तुमच्या पुढं पोचतोय असा आहे ध्वनी यंत्र. हे पवनचं आहे. पवन म्हणजे वारा, सज्जनाचे माप वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे. तो नावही पवन आहे, इथं बसलेलाही पवन सुत आहे, आणि गळ्यात तुझ्या माळ आहे, चांगली गोष्ट आहे, छान आहे, छान छान छान. पवन तुझा असाच या स्पीकरच्या बाबतीत प्रकाश पडत राहो. मारुतीरायानं तुझ्याकडनं ती सेवा करून घ्यावी. आणि या संप्रदायातल्या मृदंगाचार्यांना गुणीजनांना कीर्तन करायला तू बऱ्यापैकी आवाज देत जाय. मारुतीरायाची कृपा तुझ्यावर होईल. विठाला विठाला. कॅमेरावाल्यालाही धन्यवाद. जरा हिशोबात राहत जा. मागे या चोपदाराची मुलाखत घेतली, हो, हे चोपदारही पाय घसरले आणि गोळ्या संपल्यासारखं बोललं. ते आमच्याच परिसरातले. तेव्हा माणसानं शेळीनं पांदीनं चरलं पाहिजे, गाईनं पडकात चरलं पाहिजे, आणि तिफणीच्या बैलानं राखलेल्या बांधाव चरलं पाहिजे. याची लायकी सांभाळली पाहिजे. शिवाजी बुवा विठाला विठाला. कोण चॅनल होता, ते कोण चॅनल वाला होता, त्याला इतकी हाऊस होती का ते टाकायची? अरे थोडीशी लाज सांभाळली पाहिजे. संप्रदायाच्या काही गोष्टी टाकत असताना चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगलं वागलं पाहिजे, चांगलं करीन देऊ. अरे कोणी कोण पाणी घुसलन संसार वाहीन जाईल सांगता यायचं नाही. जरा हिशोबात वागा जा. महाराष्ट्रात मी एकटा तर भोळा आहे, तुम्हाला कॅमेरे लावू देतो. शरदराव लावू देत नाहीत आमची लोक कॅमेरे. मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी भरपूर आहे, ज्याला आंघोळ करायची त्याला करा. ज्या दिवशी संपल त्या दिवशी निघला कापूशाचा गिरगावकर विठाला विठाला असो. उपस्थित माझ्या मारुतीरायाच्या चरणी दंडवत करण्यासाठी आलेल्या सर्व वारकऱ्यांना सद्भक्तांना कोटी कोटी प्रणाम करतो. तुम्ही मारुतीरायाच्या दरबारात आहेत, माझ्या अभंगावर येतो. परमपावन श्रावण मासामध्ये भगवान शिवजीचं अधिष्ठान आहे. या अधिष्ठानात चालत असलेला आजचा रुद्रघोष आणि अन्नदान, त्या शिवजींना सुद्धा प्रणाम. शिव भोळा चक्रवर्ती शिवजीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आजचा पर्वकाळ सांगू किती गोड आहे. आजचा पर्वकाळ म्हणजे महाराष्ट्रातल्या मातीतील 18 संतांपैकी एका संतांच्या पुण्यतिथीच्या सप्त्याचा आजचा काला असतो. आजचा काला, कालचा समाधी सोहळा त्या वारकऱ्यांचा. संत शेना महाराज कालच्या द्वादशीला, या वद्य द्वादशीला
महाराज इहलोकातली यात्रा संपवतात. कालचा समाधी सोहळा आणि त्या समाधी सोहळ्याचा आजचं काल्याचा योग आहे. आज शनिवार आहे. आज गोड सत्रवेणी संगम आहे. महाराजांची पुण्यतिथी कालची होती. गोड प्रमाणात सांगितलेलं आहे. श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी सेना समाप्त ते दिवशी सेना समाप्त त्या दिवशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी सेना समाप्त त्या दिवशी सेना समाप्त त्या दिवशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त ते दिवशी. सेना महाराजांचा अधिकार सुद्धा या संप्रदायाशी आजच्या अभंगाशी गोड आहे. कामावर ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात, असा पैठणच्या मालकांचा अभंग आहे. मला दिलेल्या वेळेत जेवढं तुमच्या पुढे बोलता येईल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल, कारण प्रसादाचा दिवस आहे. वातावरण पावसाळ्याच्या दिवसातला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं फार बोलणं, सगळ्यांच्या तोंडात प्रसाद जावा, मुखामध्ये प्रसाद जावा असा अनुषंग यजमानाचा असतो, माझाही आहे. म्हणून मी वेळेत आटपील. कामाव ज्यानं जय प्राप्त केला त्याला नर म्हणतात. सेना महाराजांच्या बाबतीत एक प्रसंग गोडसा मोठ्या व्यक्तीच्या मुखारविंदातून बालासाहेब ऐकिला. सद्गुरू सेना महाराज हे कुलानं नाव्याच्या वंशात होते. नाव्याच्या कुळात जन्म झाला. एका सर्वसामान्य गरीब कुटुंबात जन्म झाला. या पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी सेना महाराजांचा व्यवसाय होता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दाढी कटिंग करणं. फार साधी व्यक्ती, खूप साधी व्यक्ती. सेना महाराज पंढरीला गेले. कामावर सांगतोय. पंढरीच्या मालकाचं दर्शन घेण्याकरता सेना महाराज पंढरपूरला पोचले. चंद्रभागेचं स्नान आटपलं. मारुतीराय किती मोठे ते गिरगावच्या बाळूला कितीक सांगता येईल, तरी पण सांगण्याचा प्रयत्न करेल. चंद्रभागेचं स्नान आटपलं. नगर प्रदक्षिणा झाली. मंदिराच्या जवळ येऊन कळसाचं दर्शन घेतलं. मंदिराची पाठभिंत पाहिली, कारण पंढरीतल्या मालकाची पाठभिंत पाहण्यात फार मोठी शक्ती आहे. पाहता राऊळाची पाट तीर्थे घडली 360 तीर्थे घडली 360 तीर्थे घडते 360 पाठीमागची बघितली की 360 तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मंदिराच्या पाठभिंतीत ताकद आहे. त्याही भिंतीचं दर्शन घेतलं. महाद्वार आज जिथं नामदेवरायांची समाधी, चोखोबरायची समाधी, तिथनं आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शिवजींचे सुपुत्र भगवान गणेशाची स्थापना आहे आणि उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे पांचाळ. पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात प्रवेश करत असताना उजव्या हाताला आपल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्याची समाधी. पांडुरंगाच्या मंदिरात त्या व्यक्तीचं नाव आहे जळोजी मळोजी नावाची पांचाळ होती, ती त्यांची समाधी आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर गरुड पार आहे. आता तो पारा अस्तित्वात नाही, खांदून टाकला कधीच. त्या गरुड पाराचं दर्शन घेतलं आणि विटेवरच्या मालकाकडे बघत 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 संत सेना महाराज निघालेले आहेत. राजे हो, सेना महाराजांना घोडं नव्हतं बसायला, गाड्या तर नव्हत्यात तो स्वामीजी त्यावेळेला, घोडं नाही, तिकिटाला पैसे नाहीत. ते पंढरपूरला चालले म्हणजे रव्याचे लाडू, बुंदीचे लाडू, काजू बदामाचे लाडू, असं काही नाही, काहीच नव्हतं. इतकी साधी परिस्थिती. वैकुंठवासी मंगेशबुवा माधव महाराज मगर सांगायचे तुम्हाला जवळ होते,
वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरज खेडकर सांगायचे, बालासाहेब तुम्हालाही जवळ होते. शेणा महाराज वारीला चालल्याच्या नंतर भूक लागली. कोणाला मागाव. कर्मनो गहनो गती प्रारब्ध इतकं गोड होतं, पिशवीतलं साहित्य काढायचं विसरले होते. काय साहित्य असेल स्वामीजी? वस्तारा आणि कात्री. वस्तारा आणि कात्री होती पवार काका सर. गावातल्या छावडीवर बसले. योग असा होता, त्या गावाला कोणी नावी नव्हता आणि 4-2 लोक आले. त्यांनी त्यांची दाढी कटिंग केली. शेणा महाराज उठले. गावाच्या कडेला नदी होती, त्या नदीमध्ये स्नान केलं, कपडे धुतली, आपली पिशवी खांद्याला अडकवली, पताका खांद्यावर घेतली आणि पंढरीकडे निघाले. जाता जाता ज्या 4 लोकांनी दाढी कटिंग केली त्यांनी आवाज दिला, ओ वारकरी, आमच्या सकाळी दाढी कटिंग तुम्हीच केलं का? हो, भाकरी घेऊन जा. परिस्थिती किती नाजूक असेल कल्पना करा. महाराज पंढरपूरला वारीला जाण्यासाठी भाकरीसाठी रस्त्यात दुसऱ्याची दाढी करावं लागते. त्यावेळेला पोटाची खळगी भरते. इतका गरीब वारकरी, इतका गरीब वारकरी. मालकाच्या भेटी करता, दर्शन करता निघाले. मंदिरात आतमध्ये गाभाऱ्याच्या जवळ प्रवेश केला. पंढरपुरातल्या मालकाला संवेदना लक्षात आली. काय तो जगाचा मालक आहे लक्षात आलं. शेणा महाराज आपल्या दर्शन करता आलेत. शेणा महाराजांना पाहिल्याबरोबर पंढरपुरातल्या मालकांची मान मुकुट पडेपर्यंत वाकली. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, दिगंबरराव मुकुट पडला पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावरचा मुकुट, इतकी मान. शेणा महाराजांनी दर्शन घेतलं. नाव्याच्या कुळात, संप्रदायाला जातीचा काही संबंध नाही. आणि मग विटेवरच्या मालकाने मान वाकवली. मालकाचं दर्शन आटपल्याच्या नंतर आईसाहेबाच्या दर्शनाकरता शेणा महाराज गेले. मी एकतर त्यांची कालची पुण्यतिथी त्याबद्दल बोलायचं आणि कामावर त्यांची किती पकड होती, वासनेवर किती पकड होती, याचं पुढचं प्रसंग तुमच्या पुढे मांडतोय. आणि मग आईसाहेबाचं दर्शन घेतलं. आईसाहेब प्रत्यक्ष शेणा महाराजांना बोलल्या, विटेवरची मालकीन लक्ष्मी. कोणाला म्हणतात लक्ष्मी? असा जगात माणूसच नाही की त्याला लक्ष्मी आवडत नाही. ऐसा कोण आहे हे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे, कन्यापुत्र भोळे दारान, कन्यापुत्र भोळे दारान. ऐसा कोण आहे हे दयानावरे, ऐसा कोण आहे हे दयानावरे, कन्यापुत्र भोळे दारान, कन्यापुत्र भोळे दारान. स्वामीजी तुमची आज्ञा मागून एक शब्द वापरतोय, संसारिकालाच पैसे लागते असं नाही. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवरा. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, छाया तरुवरा. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवरा. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची, भस्मदंड छाया तरुवरा. कारण एवढा कारभार सांभाळायचा आहे स्वामी, तो अर्थाशी होत नाही. आज आपल्या इथं कायमस्वरूपी संस्थांना लाईट जाऊ नये याच्याकरता एवढ्या मोठ्या
हे विद्युत देण्याचं ते प्रवाहाचं गोडसं असं एक छोटंसं केंद्र ते आपल्याला दुकानातून घ्यावं लागलं. स्वामीजी त्याला पैसेच द्यावं लागले. ते पैसे आदरणीय शरदरावांनी आणि वर्षाताईंनी मोठ्या श्रद्धेनं दिले. मला कीर्तनं खूप आहेत. एक साध्या भाषेत सांगायचं इतके येत, पण आपला शब्द मारुतीरायाच्या दरबारात एका महात्म्याच्या सानिध्यात, श्री गुरु स्वामींच्या सानिध्यात आणि मारुतीरायाच्या दरबारात शरदराव तुम्ही आणि वर्षाताईंनी तो शब्द झेलला. याच्याकरता मी स्वामींना म्हणलं तारखेत बदल करा, मी येतोय. कारण या पवित्र दरबारात मी तुम्हाला एक ते जनरेटर द्यावं, एवढं मोठं 7.5 लाख रुपयाचं जनरेटर द्यावं आणि तुम्ही छोट्याशा गिरगावकराचं ऐकून ते दिले, याच्याकरता मला आनंद. पैशाच्या बाबतीत काय विचार करायचा नाही. मला काय मागायचंच नाही. माझ्याकडे आहे तर विधाला विधाला विधाला. कारण मंडळी एक हे, लेकर 2 हे, ताई हे आणि वडील 90ला गेले, त्याच्यामुळे तितकं धाकायपुरतं आहे ना आपल्याजवळ. त्याच्यामुळे मला काही तुमच्याकडे हात पसरायची गरज नाही. देता असताल तर नाचून देता. पण आमचा शब्द ऐकून तुम्ही 7.5 लाख रुपयाचं जनरेटर माझ्या मारुतीरायाच्या दरबारात कायमस्वरूपी दिवा लावण्यासाठी दिले. माझ्या मारुतीरायाच्या कृपेने प्रसन्न असे भक्तीचे आणि कर्तव्याचे दिवे तुमच्या घरात लागतील अशी मारुतीरायाच्या चरणी प्रार्थना करतोय. विठाला इतके कीर्तन जो दारू पिऊन मेला त्याच्या श्राद्धाचं कीर्तन बाळू महाराजाला, आणि ज्यानं ठुलय त्यानं पिऊन बुका आम्हाला लावलाय. अशा हराम खोरायचे पण कीर्तन आहेत. कधी कधी चांगल्या कीर्तनाच्या बाबतीत विचार करायचा, नालायक मूर्ख यजमानांच्या बाबतीत काय बोलायचंय, बोलावंच लागते त्यांच्यासाठी सुद्धा. पण कधी कधी तुम्ही आमचा शब्द सांभाळला, याच्याकरता मला पुनश्च यावं वाटलं. विठाला विठाला आईसाहेब बोलत होत्या. लक्ष्मी येऊन चाललो होतं ना बापू. आईसाहेब बोलत होत्या आणि आईसाहेबांनी विचारलं, सेना महाराज आज तुम्ही थोडे नाराज आहात, काय झालं तुम्हाला नेमकं, काय झालं. सेना महाराजांनी सांगितलं, माय एक बोलू तुम्हाला. बऱ्यापैकी वारकरी मालकाच्या दर्शनाकरता आल्याच्या नंतर त्या वारकऱ्यांनी मला सांगितलं, देव माझ्याकडे बघून हसले, देव मला बोलले, देवाने विचारलं तुझं काय चाललंय. आईसाहेब मला नाही बोलू द्या, माझ्याकडे बघून नाही हसू द्या, माझं काय चाललंय नाही विचारू द्या, पण मी दर्शनाला आल्यावर मान खाली घातली. माझं काय पाप आहे, माझं काही चुकलंय का माझ्याकडे बघून प्रभू मान खाली घालतात विटेवरचे मालक. मी दर्शनाला आल्याच्या नंतर त्यांचा मुकुट पडला आईसाहेब, त्यांच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला, इतकी मान खाली वाकली. पुजाऱ्यानं पुन्हा मुकुट अडकवला आईसाहेब, त्यांची मान वाकली देवाची माझ्याकडे बघून. असं माझं काय चुकलंय. महाराज पंढरीतल्या मालकिनीनं सेना महाराजांना सांगितलं, सेना हे बाळा मी नाही बोलत बरं, आईसाहेब बोलतात पंढरीपुरातल्या. सेना महाराजाला आरोतुर बोलायची काय गिरगावकराची टप्पर आहे, मरण न सकाळच्याला. सेना महाराजाला पंढरीतल्या मालकीन आईसाहेब म्हणतात, सेना आज संध्याकाळी 10-10:30 वाजता शेज आरती होत असते आणि शेज आरती झाल्यावर आम्ही दोघंच आहेत, मग तू ये बरं. सेना महाराजांनी ती वेळ स्वामीजी साधली आणि सेना महाराज पोचले तिथं. महाराज देवाच्या लक्षात आलं सेना आलेला आहे. विटेवरच्या मालकानं लक्ष्मीला रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, रमा म्हणजे लक्ष्मी, हे रमा दार लावून घे, मला थकवा आलाय, मी कंटाळलो गाज, मी थकून गेलोय, मला झोपायचंय. आणि प्रभू झोपलेले आहेत. तसं तर मंत्रोच्चार झालतात, आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. आईसाहेब आला, शेणा आलास होय, रडू लागले. हे पवन आवाज कडक कर, बेस कमी कर. रडू लागले शेणा महाराज.
आईसाहेबांनी विचारलं, शेणा काय झालं रडायला? आईसाहेब, पहाटे दर्शन करता आलो तर मान वाकवली, आणि आता तुम्ही भेटी करता बोलवलंय तर दार लावून झोपलेत. शेणा मी येणार रे तुझ्याकडे, तू काय काळजी करतो? मी येणं, तू काय काळजी करू नकोस, मी तुझी भेट करून देते ना. आईसाहेबांनी दार थोठावलं, दार उघडलं आणि पंढरीतल्या मालकाने एकट्या लक्ष्मीला मध्ये घेतलं. शेणा महाराजाला मध्ये येऊ दिलं नाही. आईसाहेबांनी पंढरीतल्या मालकांना प्रश्न केला, स्वामी असं काय हो शेणाकडं, त्याचं काय चुकलंय त्या शेणाचं? मी म्हणत नाही बरं का, पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करतोय, कारण युट्यूबला टाकल्याच्या नंतर पुन्हा एखादा म्हणेल की शेणा महाराजाला आरोतुर बोलण्याची तुमची पात्रता आहे का, असं बोलू शकतात स्वामी लोक. त्याच्यामुळे हे वाक्य माझं नाही, हे विटेवरच्या मालकिनीचं वाक्य आहे. काय हो मालक, काय त्या शेणाचं काय चुकलंय? अहो, पोटासाठी इटभर खळगी भरण्यासाठी लोकांच्या दाढ्या कटिंग करणारा वारकरी आहे. त्यानं आयुष्यात चुकीचं काम केलं नाही आणि तो तुमच्या दर्शनाकरता यावा आणि त्या शेणानं आल्याच्या नंतर तुम्ही मान वाकवावा, आणि आता त्याला मी भेटी करता बोलवलं, तुम्ही झोप नसताना झोपीचं नाटक करता आणि दार लावून आतमध्ये झोपता. काय काय प्रकार काय? रडू लागला जगाचा मालक, रडू लागला. महाराज, असं एकही दुःख नाही की ते दुःख झाल्याच्या नंतर बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडण्याचं एकही दुःख जगात नाही. आतापर्यंत एकही नवरा बायकोच्या हृदयाला हृदय लावून रडला असेल असं नाही बाळासाहेब, तसं दुःखच नाही. पण जगाच्या पाठीवर एकाच ठिकाणी क्रांती झाली, तो जगाचा बाप विश्वाच्या मालकिनीच्या हृदयाला हृदय लावून रडत होता. रमा, हे लक्ष्मी, हे लक्ष्मी. शेणा आल्याच्या नंतर मी मान वाकवतो याचा अर्थ शेणाची चूक आहे असं नाही ग. शेणाकडे बघण्याची हिम्मत माझी नाही. कोण म्हणते माहितीये? पंढरीतला मालक. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. कोणाच्या कृपेने सूर्यप्रकाश आहे? ज्याच्या कृपेने शरदराव आता सावली आहे दिगंबरराव, त्याची कृपा संपली की ऊन पडतंय, आणि त्याची कृपा संपल्यावर किती पाऊस येईल आणि किती बंद होईल तुमच्या आमच्या हातात नाही. इतकी सत्ता ज्याच्यात आहे तो जगाचा बाप शेणा महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघत नव्हता. काय भक्तीचं टोक असेल स्वामीजी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. संतांचं पंढरपुरातल्या मालकाकडे कर्ज आहे. तुम्ही जनरेटर कधी दिलं? तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर. असत ना स्वामी? लक्ष्मी म्हणजे कोणती? ही दिगंबरराव, बरं खोटं आहे का? होय पवार सर, खोटं आहे. तुमच्याकडे लक्ष्मी आल्याच्या नंतर तुम्ही 7.5 लाखाचं जनरेटर देता. मग
पंढरपुरातल्या मालकिनीची कृपा तुमच्याकडे झाली तर तुम्ही या देवस्थानला 7.5 लाखाचं जनरेटर देता. इतकी ज्याच्या बायकोत ताकद आहे त्याच्यावर कर्ज कशाचं? कशाचं कर्ज मला सांग. तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, सेवा सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, म्हणे देवा ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी सेवा, ऋणी करून ठेवी हे बाळांनो इकडे माझ्या मागे या ना, काय होत नाही. या या रे पुरोत या. भविष्यातले तुम्हीच गिरगाव करेत या, फक्त आचरणात राहा. दगडा वापटील आणि मरण नाही. विठाला विठाला. मी इतका कडक बोलतो ना, मी फक्त एकच पाप केलं, कीर्तनाचे पैसे घेतो. गळ्यात शपथ, ते पण लग्न केल्यामुळं घेतो. लग्न केलं नसतं तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. नाही तर बाकी कवडीचं पाप नाही. कोणती मशीन लावा गिरगाव करायला. विठाला विठाला विठाला. ते बी कोणाच्या खिशातले थोडेच काढून घेतो. असं ऐक नाही बरं स्वामी. मान वाकली, विश्वाला सुखी करण्याची ताकद लक्ष्मी. ते लक्ष्मीच्या पतीकडे कर्ज कोणाचं आहे? भक्तीचं कर्ज. एक वाक्य सांगतो बापू, रात्री आपण हा पुरावा सांगितला. शेना महाराजानं भजन केलंय स्वामीजी, इतकं कर्ज नाही. शेना महाराजानं पंढरीतली वारी केली, इतकं कर्ज नाही. नाव्याच्या कुळातला साधू, हे कर्ज नाही बाळासाहेब. सेना महाराज ज्या घरी ज्या वेळेला पानगं मागण्यासाठी जायचे, पानग्याला नंतर नाव पडलं भाकरी. भाकरी त्यावेळेला दारात जाऊन, अरे इकडे येऊ द्या ना, काऊन बसायले रे, इकडे येऊ द्या रे, बस द्या असं द्या. राहू द्या. असे उभे राहिले माझ्यासारखे निब्बर कीर्तनकार होते ना ते. गरज आहे काळाची. पुन्हा संप्रदायातल्या वक्त्यानं भेलं नाही पाहिजे, प्रखर बोललं पाहिजे. या या बाळांनो इथे या. माय या रे, या 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 इथे, इथं इथे डबल. मोठा पाठीमागन, लहाना पुढे. विठाला विठाला विठाला. पानग मागण्यासाठी शेणा महाराज दुपारी 12च्या नंतर जायचे. शेणा महाराजांचे अभंग वाचा, लक्षात येईल तुमच्या. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, प्रवचनाला दम नाही. गुण कोणाला आहे? दाढी कटिंग करणाऱ्याला नियम किती आहेत हे बाजूला राहू द्या, पण करून घेणाऱ्याला किती नियम आहेत याचा नियम आहे. तुम्हाला काय नियम सांगायचे? आमच्या मित्रानं दाढी करायची, लगेच लिपस्टिक लावून भागवत सांगायचं. रोमा भयक्षाला स्थितेषु सचेल स्नाना भयस्थितायां तर्पणम पुण्या भयस्थितो आचरो आचरो भयस्थिताम नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान, मातीला गेल्यावर सचेल स्नान, राख सावडायला गेल्यावर बाळासाहेब सचेल स्नान पंढरनाथ बुवा, आणि केस कापल्याच्या नंतर सचेल स्नान. चलता चलता दाढी करीतून लगेच पटका बांधितू. तुला पाहणं म्हणजे गाय कापल्या इतकं पाप सांगितलं. विठाला विठाला. किती स्नान शेणा महाराजांचे. पहिलं स्नान आटपलं की देवपूजा. पवार सर, दाढी कटिंग आटपल्याच्या नंतर पुन्हा स्नान करणं, मग पानग मागणं. शास्त्रामध्ये 3 लोकांना निषेध सांगितलं, ते इथं मी वर्णन करत नाही त्याचं.
शुद्ध स्नान करून पानग मागण्यासाठी गोपीचंद कपाळाला लावलेला कृष्ण बुवा आणि दारात आवाज द्यायचा माय. मंगेश बुवा शेना महाराजांचे डोळे कधीच वरी गेले नाही, कधीच नाही, कधीच नाही. गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, हा परभणी जिल्हा महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी प्रचलित केला असेल तो श्रीमंत श्री रंगनाथ गुरुजी धर्म भास्कर, तो ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींनी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या जिल्ह्याचं नाव नेऊन घातले. गुरुजी सांगायचे, मी रंगनाथ गुरुजींचा निर्वाळा मी ऐकला नाही, पण गुरुवर्य धर्म भास्कर वक्ते बाबांच्या मुखारविंदातून ऐकला. पंढरपूरला प्रवचनात वक्ते बाबा म्हणायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, शेना महाराजांनी आरशात बघितलं की आरसा फुटत होता, आरसा फुटत होता. ज्या वेळेला एका राजाची मालिश करण्याकरता गेले, त्याला आरसा दाखिला तर आरशात त्याला पांडुरंग दिसत होता. राजा म्हणायचा, मला शेना महाराज आरशात पांडुरंग दिसतात. नाही म्हणले, हे शेना बघ ना तू आरशात. पण शेना महाराजाला माहित होतं मी आरशात पाहिलं की आरसा फुटतो. ते खाली करायचे. राजाने सांगितलं, अरे बघ ना शेना, तर तो राजा आहे, बघ ना शेना, बघ ना शेना, बघ. शेना महाराजानं नाईलाजानं राजाच्या आज्ञेकरता आरशात पाहिलं तर आरसा चुरावते. असे 5-25 आरसे फुटले. शेना महाराजांनी कधीच आरशात बघून गंध लावला नाही. शरदराव इथं बोट टेकलं की पारी इथपर्यंत असे लांब लांब गंध लावणारे लय मोठे पाहिले, पण शेना महाराजच होते. एके दिवशी गंध थोडा तिरळा झाला, वाकडा झाला. शेना महाराजांच्या पत्नीचं नाव सांगता येईल? किती कीर्तनकार मेल्यावर सुधरता तुम्ही? पहिली मला गोळी घाला, तुम्हाला सगळ्याला पुढच्या शनिवारापर्यंत परमिशन. शेना महाराजांच्या पत्नीचं नाव लक्षात ठेवा. मी कशा करता सांगतोय माहिती आहे का? तुम्ही विद्वान झाले की आमच्यासारखे भंगिरे नीट कीर्तन करते, आणि तुम्ही विद्वान नाही झाले की आमचे गाणेच म्हणतात. मग याच्याकरता तुम्ही विद्वान झालं पाहिजे की आम्ही कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला झाला पाहिजे, घामानं इतका घाम आला पाहिजे, इतका घाम, अरे बाप रे श्रोते. त्याच्याकरता तुम्ही विद्वान असा. आणि एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पत्नीचं नाव सांगतोय, तुम्हाला सांगत नाही, राहू द्या. पुन्हा आता एखादा म्हणेन यालाच येत नसल, अशी बिल इचकिनारे माणसं येत नो हो, चोळून अवधाना मोठा करणारे असे म्हणते. नका गिरगावकराच्या तरी सध्या तरी हौदात नका हात घालू. बरं आहे सध्या भरलेला हौद आहे, खालून तुट्टी सोडली तरी वरून सांडतो. कारण मी आतापर्यंत स्वामी वाचिल्याशिवाय कधीच कीर्तन करत नाही. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन, आणि ऐकून सांगत असेल तर मोठ्यांचं नाव सांगतो, भंगिऱ्यांचं नाव कधीच सांगून बोलणार नाही. पत्नीनं सांगितलं, तुम्हाला काही कळतं का हो? काय झालं ग? ते गंध कसा लावलाय तुम्ही? धुतला गंध, पुन्हा नाकावरती बोट ठेवलं, आता पहिल्यापेक्षा जास्त वाकडा झाला. पत्नीनं सांगितलं, हो आहे ना दर्पण, आहे ना काच, आहे ना, आहे ना, आहे ना. काच हा पुराणातला शब्द आहे बरं का, दर्पण हा पुराणातला शब्द आहे, आयना हा पुराणातला शब्द आहे. हो, दर्पणाची निहारे मालकांचा शब्द आहे, मालकांचा शब्द आहे, आळंदीतल्या मालकांचा. दर्पण म्हणजे आरसा. बघा ना, लटकवला भिंतीवर आरसा, बघा बघा. प्रिय, त्या आरशात बघितलं असतं, पण त्या आरसा म्हणजे माझ्या वडिलांची अनामत आहे. शेना महाराजांच्या वडिलांनी घेतलेला आरसा होता, आणि हा आरसा जर मी पाहिल्याच्या नंतर फुटला तर तो आरसा घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. आणि कसा फुटन तो? मी रोज बघते, आपली लेकरं रोज बघतात तरी फुटत नाही, आणि तुम्ही पाहिल्यावर कसा फुटन? नको ग नको, फुटतोय आरसा. महाराज स्त्री, ज्याला स्त्री हट्ट म्हणतात, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. राजहट्टासाठी आरशे 5-25 फुटले,
आणि स्त्री हट्टासाठी एक आरसा फुटला, पाहिल्याबरोबर आरसा फुटला. महाराज किती दिवसापासून अंतकरणात खवखव होती, आपल्या मालकानं आरशात बघितलं आरसा कसा फुटतोय. नित्य मालकाच्या दर्शनाची साधना पूर्तता झाली, आणि त्या पूर्ततेची एवढी मोठी तयारी श्रुती माता शेणा महाराजांच्या शेणा महाराजांच्या पत्नीला बोलायला आली. आणि श्रुतीला एकच प्रश्न केला, हे श्रुती माते एकच सांग, माझ्या मालकाने म्हणे राजाच्या 5-25 आरशात बघितल्यावर आरशे फुटले, माझा मालक दर्शना करता गेल्याच्या नंतर पंढरीतला मालक मान वाकवतोय, याचा पुरावा मला कळाला, त्यांच्याकडे भक्तीचं कर्ज आहे. पण आमच्या घरच्या आरशात पाहिल्याच्या नंतर आरसा फुटला, असं माझ्या मालकाच्या चेहऱ्यात काय आहे. बालासाहेब काय सांगा श्रुतीनं. श्रुती खळा 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 रडत होती. आणि श्रुतीनं शेणा महाराजांच्या पत्नीला सांगितलं, माझी माय, आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे, आचरणाचं तेज शेणा महाराजाच्या चेहऱ्यावर इतकं आहे की या विश्वातला काच ते तेज सांभाळू शकत नाही, या विश्वातला दर्पण, या विश्वातला आरसा ते तेज सांभाळू शकत नाही. इतकं आचरणाचं तेज होतं. हे तेज फक्त 14 लोकांकडे होतं. एक कृतात्रेतायुगात लक्ष्मण, एक द्वापार युगामध्ये ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत ते नंदराज, 14 पैकी तिसरी व्यक्ती आहे संत शेणा महाराज. कारण दीपावली पंचमीच्या दिवशी भगवान कृष्णाच्या 12 मातेपैकी एका मातेचं दर्शन घेत असताना फक्त पायच पाहिले, तिचं नाव रोहिणी. आणि 14 वर्ष 27 दिवसातले 6 महिने 26 दिवस सोडून दिले रावणाच्या अशोक वाटिकेत रामेश्वर बुवा, तितके सोडून दिले तर लक्ष्मणजीनं घोट्याच्या वरी सीतेचे पाय पाहिले नाही. आणि पानग मागायला गेलेल्या सद्गुरू शेणा महाराजांनी ज्यांची कालची द्वादशी सांगून गेलते, एक पुरावा होता बापू, ते सेना सांगून जातो वैकुंठाला, सेना सांगून जातो वैकुंठाला, तिथी ते श्रावण द्वादशी, तिथी ते श्रावण द्वादशी, आणि तिथी ते श्रावण द्वादशी. पण द्वादशात 2 येतात, म्हणून अगोदर सांगितलेल्या प्रमाणात वद्य द्वादशी 2 येतात, कारण संत कधी चुका करत नाहीत. आणि जो आरसा तेज पाहू शकत नाही, पानग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर 14 लोकांपैकी 2घांची नावं सांगितली, लक्ष्मणलाल, द्वापारयुगातले आमचे नंदराज, आणि शेणा महाराज. पानग मागण्यासाठी गेल्याच्या नंतर विश्वातल्या एकाही पत्नीचा चेहरा बघितला नाही, खाली मान घालून पाय बघायचे, इतकं आचरणाचं सूत्र होतं. म्हणून विश्वातला कोणताच आरसा त्यांचं तेज सांभाळायची ताकद त्यांच्यात नव्हती. इतकं कामावर ज्यांची पकड होती, म्हणून त्यांना नर व्याख्या आहे. म्हणून